श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जनो, आज आपण कबीर साहेबांनी लिहिलेल्या बीजक सद्ग्रंथातील 247 नंबरची साखी जी आहे, सुनिए सबकी निबेरिए अपनी, शेंदूर का सिंदोरा झपनी की झपनी, या साखीचा गर्भित अर्थ पाहू. कबीर साहेब म्हणतात, सुनिये सबकी निबेरिये अपनी. साहेब म्हणतात सुनिये. सुनियेचा अर्थ आहे ऐका. ऐकणारे तर सर्वच लोक आहेत, सगळे लोक ऐकतातच, पण सुनिये सबकी, सर्वांची ऐका. आम्ही लहानपणा 3ऱ्या वर्गात असताना मध्ये आमचे शिक्षक म्हणायचे, वर्ग कसा, मांडी घालून नीट बसा. सर म्हणायचे आम्हाला, बाबा रे, तुम्ही शाळेत कशाला आले? शिकायला. काय शिकायला? गुरुजी शिकविते ते शिकायला. मग शिकताना घराकडे लक्ष ठेवायचं का? कसं बसायचं का? काही करायचं का? याचं उत्तर तो नाही. शिक्षक म्हणायचे, बाबा नीट बसा, सगळं लक्ष केंद्रित इकडे करा, आम्ही जे सांगतो शिकवतो त्याकडे लक्ष द्या, त्याचं चिंतन मनन करा, घरी गेल्यानंतर तोच अभ्यास करा आणि आम्ही ज्या गोष्टी शिकवतो त्याच गोष्टी जीवनात ठेवा, बाकी सगळं सोडून द्या. यासाठी तुम्ही शाळेमध्ये येता. तर कबीर साहेबांनाही तेच सांगायचं आहे, सुनिये सबकी. सुनिये म्हणजे ऐका. ऐका म्हणजे काय? सर्वांचं ऐका. पण काय ऐका? आपल्या हिताचं ऐका. ऐसे हे सकलही ऐकावे, परी सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणूनी त्यागावे, या नाव श्रवण. श्रवणांची व्याख्या केली आहे, ऐकण्याची व्याख्या केली आहे संतांनी, की सर्वांचं ऐका. काही लोकांचा समज असा असतो की दुसऱ्या ग्रंथाचं ऐकायचंच नाही, वाचायचंच नाही, फक्त ग्रामगीता वाचायची, त्यातच सगळं आहे, दुसऱ्या ग्रंथाला हात लावायचा नाही, बीजकच वाचायचं, दासबोधच वाचायचा, भागवतच वाचायचं, दुसऱ्या पुराणाला दुसऱ्या ग्रंथाला हात लावायचा नाही, एक शब्द ऐकायचा नाही कुणाचा, कुणामध्ये बसायचं नाही, फक्त आपला ग्रंथ, आपला संत, आपला पंथ या वाचून दुसरीकडे लक्षच द्यायचं नाही. याची व्याख्या काही सुनिये अशी केली नाही. कबीर साहेब म्हणतात, सबकी सुनिये. सुनिये सबकी, सर्वांचं ऐका. कारण प्रत्येक संतांच्या लिखाणामध्ये, कथनामध्ये विवेकाचा काही बंधनप्रद अंश असतो आणि काही कल्याणप्रद अंश असतो. काही गोष्टी बंधन तयार करणाऱ्या असतात, काही गोष्टी कल्याण करणाऱ्या असतात. प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक कथन करणाऱ्या सज्जनामध्ये, प्रत्येक पंथ, धर्म, जात, रीती, रिवाज, रूढी, परंपरा सर्वच बाधक आहे असं नाही, काही साधक बाधक विचार असतात. मग आपण सर्वांचं ऐकणं बंद केलं
तर तिचे काही साधक विचार आहेत, त्याला आपण मुकून जाऊ. म्हणून कबीर साहेब म्हणतात, सुनिये सबकी. लक्ष केंद्रित करा, इकडे तिकडे मन जाऊ देऊ नका. श्रोता तो घरही नाही, वक्ता वदे सो वाद. श्रोता जो आहे तो घरही नाही, म्हणजे आपलं चित्त स्थिर नाही, बाहेर मन भटकत आहे. मग वक्ता जो वाचतो, वक्ता जो सांगतो, कथन करतो, तो वाद होईल. म्हणून इकडे तिकडे मन जाऊ देऊ नका. सत्यशोधक बना, सारग्राही बना, बुद्धी शुद्ध करा, वृत्ती शांत ठेवा, चित्त एकाग्र करा आणि अंतःकरण पवित्र करून संत सज्जनांच्या वाणीचा विचार ऐका, वचन ऐका. त्याच आचार विचाराशी, रहनी रहस्याशी जोडून सद्गुण धारण करून विरक्त भाव तयार करा. विवेक विचारांनी छानबीन परीक्षण करून ऐका. काय ऐका? ऐसे हे सकले ऐकावे, सगळं ऐका. आपल्या जीवाचं हिताचं ऐका, अनहिताचं सोडून द्या. देहभावनेचे नाही, आत्मभाव तयार होईल असं ऐका. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी ब्राह्मण आहे, मी कुणबी आहे, मी दत्तपंथी आहे, मी कबीरपंथी आहे वगैरे समजून ऐकू नका. आत्महित कशात आहे ते ऐका. तरी आत्महिताची या गोडिया विटे जोका सकळ विषया, जया ठाई इंद्रिया मानूची नाही. तयातेची घेऊशित ते ज्ञान पावेगा निश्चित, जया माझी अचुंबित शांतीच वसे. काय म्हणतात? तयातेची घेऊशित, त्यालाच गवसतात. कोणाला? आत्महिताची ज्या जीवांना गोडी लागली तो जीव संपूर्ण विषयांचा वीट घेऊन जीवन जगतात. विषय विकारचा वीट येतात त्याला. ज्या जीवाला विषय विकारचा वीट आला, आत्महिताची गोळी लागली आणि आपले जे मनेंद्रिय आहे त्या इंद्रियांना विषय विकार छंदांचा वीट येऊन आत्महिताची गोळी लावून जर आपण श्रवण केलं तरच तयातेची घेऊशित ते ज्ञान पावेगा निश्चित. आपल्या हिताचं ज्ञान त्या लोकांना गवसत असतात आणि मग नंतर जया ठाई अचुंबित शांतीच वसे. शरीर शांत, मन शांत, प्रेम भाव समता सहित जगमे हो बर्ताव, सुख शांती से सर्वदा सहजे समय बिताव. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी सुनिये सबकी, हा अर्थ आहे सुनिये सबकीचा. म्हणजे पूर्ण लक्ष केंद्रित करून, मन अंतर्मुख करून, इकडे तिकडे भटकू न देता, बुद्धी शुद्ध करून, वृत्ती शांत करून, चित्त एकाग्र करून आणि अंतःकरण पवित्र करून सर्वांचं ऐका, कथन करा, वाचन करा, शोध घ्या. त्यांचा विचार, आचार, रहनी, रहस्य, सद्गुण धारण करून आसक्त अनासक्त भाव बदलून विरक्त भाव तयार करा आणि छानबीन परीक्षण करून आपल्या हिताचं जे आहे तेच ऐका, अनहिताचं सोडून द्या. असार ते जाणोनी त्यागावे. असार ज्या गोष्टी आहे त्या नुसत्याच न जाणता टाकू नका, जाणून वाचून घ्या. शोधिल्या विना अन्न वस्त्र घेणे, तेने प्राणाशी मुकणे आणि लठक्याचा अभिमान धरणे हेही मूर्खपण. असा मूर्खपणा घेऊन श्रवण करू नका. शहाणपणा घ्या, शोधक बुद्धी घ्या, सारग्राही बना आणि मग ऐकण्याचं काम करा. निपक्षपाती बना. तर असा अर्थ आहे सुनिये सबकीचा, सुनिये सबकी. मग काय करा? ऐकल्यानंतर निबिरिये अपनी, निबिरिये म्हणजे निवारण करा,
निपटारा करा, निकाल लावा, फैसला करा, निर्णय घ्या. निबिरियेचा अर्थ कोणता फैसला करा? अनेक झंझटीचा फैसला करा. सर्वांचा एकची सार, शुद्ध करावे हृदय मंदिर. सर्व ग्रंथांचा एकच सार आहे की आपल्या हृदय मंदिरामध्ये जो कचरा आहे, जी मलिनता आहे, मलिन हृदय आहे. मलिन कशाने आहे? व्यसनांनी, विकारांनी, छंदांनी, संदेहांनी, कल्पनेनी मलिन हृदय झालेलं आहेत. अनेक व्यसनं आहे आपल्या हृदयामध्ये. चहा, पान, बिडी, तंबाखू, गांजा, सिगारेट, मांस, मटण. अनेक विकार आहे आपल्या मनामध्ये. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरे. अनेक छंद आहे आपल्या मनामध्ये. जुवा, मटका, दारू वगैरे, राजकारण, समाजकारण. अनेक संदेह आहे आपल्या हृदयामध्ये. दुराग्रह आहे, पूर्वाग्रह आहे, अनेक संशय आहे आणि अनेक कल्पना आहे आपल्या हृदयामध्ये. असे प्रत्येकांच्या हृदयामध्ये नाना व्यसनांचा, नाना विकारांचा, नाना छंदांचा, नाना संदेहांचा आणि नाना कल्पनेचा भडीमार आहे. अशा सगळे विकारांनी आपलं हृदय मलिनतेने भरगच्च भरून आहे, मलिन झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे. हे गढूळ झालेलं मन, गढूळ झालेलं हृदय शुद्ध करायचं कथन, लिखाण, प्रबोधन, उपदेश सर्व ग्रंथामध्ये, सर्व श्रवणामध्ये आहेत. ह्या श्रवणांनी, ह्या ग्रंथवाचनांनी आपलं हृदय शुद्ध करा. हा सगळ्या संतांचा, सज्जनांचा सार आहे. सार सार रस लीजिए, सब असार को छोड़, यही विधी मानुस आजही सतमार्ग को जोड. ह्या सद्ग्रंथांचं, ह्या संतांचं कथन, सद्ग्रंथांचं लिखाण वाचून, ऐकून आपल्या हृदयातली पूर्ण मलिनता दूर करून सगळा निपटारा करून टाका. निपटारा समजते ना? निपटारा म्हणजे आपण म्हणतो ना, काय चाललं नाही ना, पूर्ण पेरणीचा निपटारा करून टाकला. लग्नाचा पिरियड होता 8 दिवस, लग्नाचा निपटारा झाला. सगळ्या कामाचा निपटारा झाला. निवांत झालो, मोकळा झालो, सगळ्या झंझटीतून निघालो. 3 मुलाचे लग्न केले, 2 मुलीचे लग्न केले, शिक्षण झालं, सगळं झालं. आता मी मोकळा झालो. याचं नाव आहे निबेरी अपनी. अपनी म्हणजे स्वतःची, दुसऱ्याची नाही. दुसऱ्याच्या झंझटी दूर करण्याचं काम ज्ञानाचं नाही आहे. ज्ञानाचं काम आहे आपल्या झंझटी दूर करणे, आपण मोकळं होणे. व्यसनातून, विकारातून, छंदातून, संदेहातून, कल्पनेतून मोकळं होणे, हे काम आहे ज्ञानाचं. निबेरी अपनी. तर त्या सगळ्या हृदयातील अनेक मलिनता, मोठी माया आणि झिनी माया, मागे आपण विचार ऐकलेला आहेत. म्हणजे स्थूल माया आणि सूक्ष्म माया. स्थूल माया म्हणजे धनदारा, पुत्र वगैरेचा मोह, आशा अपेक्षादीचा संबंध तोडणे म्हणजे स्थूल माया. व्यसन, विकार, छंद, संदेह, दुराग्रह, पूर्वाग्रह, आशा, अपेक्षा, दुसरीकडून सुख समाधान मिळते, शांती मिळते, दुसऱ्याच्या आधारे जीवन जगावं लागते. हे सगळ्या ज्या आशा अपेक्षा आहे, ही आहे मोठी माया. झिनी माया म्हणजे बाह्य प्राप्ती हेतूनी वाणी वचनांचा स्वीकार करणे. बाहेरून सुख पुण्य मिळते, देवी देवता आहे, शुभ अशुभ आहे, भूतप्रेत आहे, बाहेर कुठे स्वर्ग आहे, बाहेर कुठे देव आहे, बाहेर कुठे पुण्य आहे, अशा बाहेर काहीतरी आहे. या प्राप्तीच्या हेतूनी ऐकणाऱ्या वाणी वचनांचा स्वीकार न करणं आणि पंचविषयाशक्तीचा त्याग करून स्थिर शांत होणं म्हणजे स्थूल मायेतील मानंदी आणि झिनी मायेतील आसक्ती दूर करून स्थिर शांत होणं. याचा अर्थ आहे निबेरिये, निपटारा करणे, फैसला करणे, अनेक झंझटीचा निकाल लावणे, अनेक तर्ककुतर्काचा, अनेक सुखदुःखांच्या चक्रांचा, अनेक प्रकारच्या कल्पनेचा, अनेक प्रकारच्या मनमानीचा निकाल लावणे, फैसला करणे, निवारण करणे आणि त्यातून आपण मोकळं होणे. याचा अर्थ निबेरिये अपनी. म्हणजे आचारी जर राहिला एखादा, तर तो आपणाला काय स्वयंपाक बनवून देतो, वाढतो,
पण खाऊन देत नाही, ते आपणाला खावं लागते. कबीर साहेब म्हणतात, ज्या प्रकारे आचारी स्वयंपाक बनवतात, वाढतात आणि मग वाढल्यानंतर खाणे आपले काम आहे, त्या प्रकारे संतांच्या लिखाणातून, कथनातून, उपदेशातून काय हिताचे आहे किंवा काय अनहिताचे आहे तेच खा, म्हणजे तेच वचन स्वीकारा, त्याच वचनाचा विचार जीवनामध्ये करा आणि त्याच वचनाला घेऊन जीवन जगा. बोध सांगेल तेची करावे, ज्ञानाचे उत्तर मानावे, एक क्षणही न वर्तावे, आपुले हावे करुणी. अशा प्रकारे संत सद्गुरू जो बोध देतात तो धारण करा आणि धारण करून महत्त्वाचे काय आहे, हिताचे काय आहे याचे छानबीन करून, परीक्षण करून, धारण करून ते संस्कार दृढ करा. म्हणजे सुखदुःख, शंका निरसन, संदेह, पूर्वाग्रह, दुराग्रहाचा, अनेक गोष्टीचा निपटारा करा, झंझटी दूर करा, झंझटेपासून दूर व्हा, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडीजे. संपूर्ण प्रकारचा अहंकार, संपूर्ण प्रकारची मोहममता यातून निपटारा करा, त्या झंझटीतून मोकळे होऊन जा. अशा प्रकारचा निबेरी अपनी याचा अर्थ आहे. सुनिये सबकी निबेरी अपनी. सगळ्या सद्ग्रंथातून, सगळ्या कथनातून, सगळ्या उपदेशातून बंधनप्रद अंश कोणते आणि कल्याणप्रद अंश कोणते याचा विवेक करून, छानबीन करून बंधनप्रद अंशाचा, बंधनप्रद विचारांचा त्याग करा आणि कल्याणप्रद अंशांचा किंवा कल्याणप्रद वचनांचा स्वीकार करा. आणि ज्या गोष्टी हिताच्या आहे, ज्यामुळं आपल्याला कल्याणास पूरक विचार आहे, ते विचार घेऊन आपल्या हृदयातील नाना प्रकारच्या सुखदुःखांच्या, कल्पनेच्या, अनेक वादविवादांच्या झंझटीतून आपल्या जीवाला मोकळं करा. याचा अर्थ आहे सुनिये सबकी निबेरी अपनी. मग संत म्हणतात, शेंदूर का सिंदोरा, झपनी की झपनी. शेंदूर सर्वांचा परिचितच आहे, एक लाल बुकटी. साहेब म्हणतात, शेंदूर का सिंदुरा, म्हणजे शेंदूर ठेवायचा सिंदुरा म्हणजे भांड, पात्र. शेंदूर का सिंदुरा, झपनी की झपनी. शेंदुराचा अर्थ कबीर साहेब म्हणतात, विवेक विचार रूपी शेंदूर. आणि सिंदुराचा अर्थ आहे हृदय. हे संतांच्या कथनातून, श्रवणातून, वाचनातून जे आपणाला विचार विवेक मिळाले, शेंदूर मिळाला, तो शेंदूर माती नाही, कचरा नाही, धूळ नाही, राख नाही, विचार विवेक रूपी शेंदूर. कामी येईल तो शेंदूर, म्हणजे कामी येईल ते विचार विवेक. कशासाठी? मनमौजेसाठी नाही, जीवन जगण्यासाठी नाही, मजा करण्यासाठी नाही, तर आपल्या जीवाच्या हितासाठी कामी येणारे जे विवेक विचार आहे, ते विवेक विचार म्हणजे शेंदूर. निजस्वरूपाचा किंवा निजस्वरूप ज्ञानाचा बोध आहे का, ऐकलेला बोधाचं श्रवण करा आणि त्या बोधाचं श्रवण करून मनन करा. निधी ध्यासन लावा. निधी म्हणजे रात्रंदिवस ध्यास जो जडला त्यात ते ग्रहण करा. ग्रहण केलं त्याची धारणा तयार करा हृदयामध्ये. आणि जी गोष्ट आपण धारणा केली त्या धारणा झाल्यानंतर संस्कार दृढ करा आणि त्या संस्कार दृढतेनंतर ज्ञान प्राप्त करा आणि मग ते ज्ञानाने स्थिर शांत जीवन बनवा. अशा प्रकारे श्रवण, मनन, निधिध्यासन, ग्रहण, धारण, संस्कार आणि ज्ञान असं स्टेप बाय स्टेप ऐकलेलं जे श्रवण आहे, ऐकलेला जो बोध आहे, त्या बोधाचं श्रवण, मनन, निधिध्यासन, ग्रहण, धारण, संस्कार आणि नंतर ज्ञान, असे जे ज्ञानाचे विचार विवेक विचार आहे ते दृढ करा. आणि ते विवेक विचार कुठं ठेवा? शेंदूर का सिंदुरा. विवेक विचारांचं हृदय बनवा. सिंदुरा म्हणजे हृदय.
हृदय कोठा धुवा आधी आणि बोध भरा मग तयामधी. हृदय कोठा भरा आधी आपलं हृदय शुद्ध करा. हृदय कोठा शुद्ध करा हृदय आधी. आपलं हृदय शुद्ध करा आणि नंतर मग त्यामध्ये काय भरा? बोध भरा. संतांनी दिलेला बोध, ग्रंथामध्ये असलेला बोध. हृदय कोठा धुवा आधी. आपलं हृदय शुद्ध धुवून टाका. मलिनता दूर करा, स्वच्छ करा. हृदय शुद्ध झालं, स्वच्छ झालं की मग त्यामध्ये हा झालेला जो बोध आहे, श्रवण केलेलं, मनन केलेलं, निधिध्यासन केलेलं, ग्रहण केलेलं, धारणा केलेली, संस्कार रुजवलेले आणि त्या रुजवलेल्या संस्कारातून आपल्या स्वरूपाचं जे ज्ञान झालं, ते ज्ञान, तो बोध त्या हृदयात भरा. कोणत्या? जे हृदय धुवून आहे, शुद्ध करून आहे. मलिनता गेली आहे, व्यसनं गेले आहे, छंद गेले आहे. हृदय कोठा धुवा आधी, बोध भरा तयामध्ये. शेंदूर का सिंदुरा, विवेक विचारांचा शेंदूर हृदयरूपी पात्रामध्ये, हृदयरूपी भांड्यामध्ये भरा. साहेब म्हणतात शेंदूर का सिंदुरा, आणि मग म्हणतात झपणी की झपणी. हे सज्जन हो, अशा प्रकारचे जे सद्ग्रंथातील, संतांच्या कथनातील कल्याणप्रद अंश असलेले विचार, विवेक आपल्या हृदयामध्ये भरा. हृदयातील मलिनता दूर करून हृदय शुद्ध करा आणि शुद्ध झालेल्या हृदयामध्येच फक्त विवेक विचार भरा. शुद्ध भांड्यामध्ये मौलिक वस्तू, मौलिक पदार्थ जर भरला तर तो शुद्ध आणि साफ राहतो. मलिन भांडं असेल, गंधभांडं असेल तर मौलिक वस्तूसुद्धा नाश होते, नष्ट होते, खराब होते, फेकून द्यायच्या कामाची येते. म्हणून कोणताही विचार सद्ग्रंथातील, संतांच्या कथनातील, उपदेशातील आपल्या हृदयात घेताना प्रथम काम हे करा, आपलं हृदय शुद्ध करून टाका, निपक्ष करा, निर्विकारी करा, निर्छंदी बनवा, शुद्ध करा. अशा हृदयामध्ये बोध भरा. आणि मग काय करा? शेंदूर का सिंदुरा, झपणी की झपणी. झपणी, झपणी म्हणजे आपली गावरानी भाषा आहे. झपवलं पाहिजे, म्हणजे लपवलं पाहिजे, सुरक्षित ठेवलं पाहिजे. कोणाच्या हाती लागलं नाही पाहिजे, कोणी नासधूस केलं नाही पाहिजे, कोणी चोरून नेलं नाही पाहिजे. यासाठी झपणी म्हणजे झाकण लावा. शेंदूर का सिंदुरा, विवेक विचाररूपी शेंदूर हृदयरूपी भांड्यामध्ये ठेवा आणि त्या हृदयरूपी भांड्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला झाकण लावा. नासधूस नाही झालं पाहिजे. म्हणजे विवेक विचार हृदयात घुसले का कुठे नाश करू नका, कुठे सोडू नका. जिज्ञासु के बीच में ज्ञान बोध को खोल, साधारण ही बात करू सबसे अधिक न बोल. जिथं तिथं बकबक करू नका, जिथं तिथं ज्ञान उधळू नका. भाजीपाल्यासारखं, सोन्याच्या दुकानासारखं सुरक्षित ठेवा बोध. आणि गिराईक आलं तरच ते काढून दाखवा. कुणालाही दाखवू नका, उघड्यावर ठेवू नका, बेखबरदारी घेऊ नका. कारण मूर्ख को शिकलावते ज्ञान गाठी का जाय, कोयला होईन उजिरा जो सौमन साबून लाय. आपल्याला प्राप्त झालेले विचार, विवेक, आपल्याजवळ अनेक प्रकारचे संयमसदाराचे संस्कार झालेले, दृढ संस्कार झालेलं ज्ञान, हे आपल्या हृदयामध्ये असं ठेवा की त्यावर झाकण लावा. झाकण म्हणजे मुख, वाचा हे होय झाकण. हृदय होय भांडं, शेंदूर होय विवेक विचार आणि आपण जे बोलतो ती वाचा होय मुख म्हणजे झाकण. ती झाकण लावा. संयम, मुखाद्वारे संयमाने बोला, काही बोलू नका. तारतम्य ठेवा. तारतम्य नाही ज्ञान में, ज्ञान डुबेगा पाणी में. हितेच्छुक, सारग्राही, सज्जन प्रवृत्तीचे जे लोक आहे, तिथं हृदयात असलेलं जे ज्ञान साठवून आहे ते ज्ञान तिथं फक्त बोला. मूर्खासमोर, मूढ माणसासमोर बोलू नका. मूढकर्मी या मानवा, नक्षक पाकराई, अनेक साख्या आहेत. तर आपल्याजवळ जे विचार विवेक सद्ग्रंथातील श्रवण करून जे प्राप्त झाले, हृदयामध्ये जे सुरक्षित ठेवले, त्याला संयमरूपी, मुखरूपी, वाचारूपी झाकण लावा. त्या झाकणातून फक्त ते विवेक विचार आले पाहिजे. मुखातूनच फक्त आपण
आपल्या हृदयामध्ये साठवलेले विचार आपण मुखातून बोलू शकतो. मुखद्वारा जे हृदयात भराल तेच मुखातून निघेल. हृदयातच नाही तर कोणते विचार कसे कसे निघेल? हृदयामध्ये आहे तेच निघेल ना. मग हृदयीचे चिन्ह उमटे बाहेरी, वाचा गुणकारी प्रेमाची त्या. हृदयामध्ये जे तुमचे चिन्ह आहे, कोणता स्वभाव आहे, कोणतं ज्ञान आहे, राजसी आहात, तामसी आहात का सात्विक आहात, त्यागी आहात का भोगी आहात, पक्षपाती आहे का निरपक्ष आहे, दया आहे का कठोरता आहे, छल आहे का कपट आहे, मैत्री आहे का वैर आहे, हे सगळं तुमच्या हृदयामध्ये काय आहे ते तुमच्या बोलण्यातूनच प्रगट होत असते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, ओळखी यापरी आपे आप. म्हणून ते जे भांडं आहे, मुखरूपी भांडं, वाचारूपी भांडं, संयमरूपी भांडं, हृदयरूपी भांडं, त्या भांड्याला झाकण म्हणजे मुखाद्वारे संयम, वाचा, वाणी हे झाकण लावा त्या हृदयाला. म्हणजे नियम मर्यादा राखा. काही बोलू नका, कुठेही बोलू नका, कितीही बोलू नका, कसंही बोलू नका, केव्हाही बोलू नका. हे झाकण पक्क ठेवा. ते झाकण म्हणजे आट्याचं झाकण. आट्याच्या झाकणातून बारीक शेंदूर सांडत नाही. आटा आपला आड धरून राहा. म्हणजे आपला स्वभाव बनवा. आपलं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते बनवा. सदाचारी शीलसंपन्न जीवन बनवा. झपणी काही झपणी, झपणी की झपणी म्हणजे त्या झाकणावरही पुन्हा झाकण म्हणजे लेबल लावा. झपणी म्हणजे झाकण आणि दुसरी झपणी म्हणजे लेबल म्हणजे आयडेंटिटी कार्ड. जे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं, जे तुम्ही बोलता समाजासमोर, तेच आचरण तुमच्या जीवनाचं असलं पाहिजे. हे आयडेंटिटी कार्ड लोकांना दाखवून द्या. आपला स्वभाव, आपलं जगणं, आपलं चरित्र, आपला आदर्श, आपला व्यवहार समाजासमोर जो जे बोलता तोच असला पाहिजे. आणि नाहीतर बोले एक चाले एक तर याचा हीन विवेक. तर झपणीचा अर्थ आहे झाकण, झाकणाचा अर्थ आहे मुख, तोंड, वाचा, संयम हे झाकणाचा अर्थ आहे. आणि जे आपण वाचेने बोलतो, संयमाने बोलतो, हृदयातील विचार विवेक मुखाद्वारे बाहेर काढतो, जे बोलतो तसंच चालणं, तसंच वागणं, तसंच जीवन जगणं, हे लेबल लावा. म्हणजे आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र. तो माणूस तसा असूच शकत नाही, तो माणूस तसा करू शकत नाही, सगळं जगाला दाखवा. त्या माणसाच्या हृदयामध्ये कोणताही पक्षपंथाचा भाव नाही. त्या माणसाच्या हृदयामध्ये कोणतेही छल कपट नाही. त्या माणसाच्या हृदयामध्ये वैरत्व नाही, निरपक्ष मनुष्य आहे. मग अशा प्रकारे लेबल लावलं, झाकण लावलं पाहिजे. आणि तिथं आपला झाकणही लावण्याची पद्धत आहे. झाकण लावता नाही आलं तर त्या झाकणाचे आटे झिजून जातात. आटे झाकणाचे झिजले मग तो शेंदूर जिथं तिथं पडतो, औषधी जिथे तिथं पडते. पातळ औषधी राहते पण आटा धरून राहते ते झाकण, औषधीचा एक थेंब बाहेर पडत नाही. आणि आटे झिजले का मग औषधीचे थेंब बाहेर पडते. आटे झिजणे याचा अर्थ काय? आपला स्वभाव जो आहे तो स्वभाव आपला शीलसंपन्न सदाचारी जीवन बनवून ठेवा. तुमच्या जीवनात सदाचार नसेल, तुमचं जीवनशील संपन्न नसेल, तुमचं जो स्थिर शांत नसेल तर त्या आटा नसलेल्या झाकणातून केव्हाय कुठे कोणते वचने निघतील. उपाय तो अपाय होईल. मग काही बोलाल, शांतपणा दाखवाल, बाजारात आहे आपलं तेच बोलाल, लग्नात आहे तेच बोलाल, मृत्यूच्या समयी तेच बोलाल. असं काही ज्ञानाची वस्तू, ज्ञान काही असा नाही आहे, विवेक असा नाही आहे जिथे तिथं बोलायचा असतो. औषधी ही पात्र पाहूनच द्यायची असते, कुणालाही औषध द्यायची नसते, नाहीतर उपाय तो अपाय होण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक जीवांनी आपण जे ऐकतो, बोध घेतो तो हृदयामध्ये, शुद्ध हृदयामध्ये साठवला पाहिजे. हृदयामध्ये विवेक, विचार, बोध साठवल्यानंतर मुखरूपी झाकण लावलं पाहिजे, संयमरूपी झाकण लावलं पाहिजे, वाचारूपी झाकण लावलं पाहिजे. आणि समजा बोलायचं काम पडलं, कुणाला सांगायचं काम पडलं तर त्या मुखाद्वारे असलेले विचार बोलले पाहिजे. आणि जे आपण झाकण लावलं ते झाकण आट्याचं असलं पाहिजे.
एकही थेंब औषधी नासधूस झाली नाही पाहिजे. म्हणजे आपलं जीवन जे आपण बोलतो संयमाने बोला आणि सदाचारी शीलसंपन्न जीवन बनवा. सदाचारी शीलसंपन्न जीवनाचं चारित्र्याचं आदर्शाचं लेबल लावा. 2 झाकणं, एक आट्याचं झाकण आणि त्या झाकणाला पुन्हा जे त्या झाकणाच्या आतमध्ये जी वस्तू आहे त्याचंच लेबल तिथं लावा. आपण पेंट घेतो भिंतीला रंगवण्यासाठी, त्या डब्यामध्ये निळ्या कलरचा रंग असतो आणि झाकण पक्क बसून राहते, कधीच तिथून पडत नाही ते औषध रंग. आणि वर त्याचं पुन्हा लेबल राहते त्या रंगाचं, निळ्या रंगाचा डब्बा. त्या प्रकारे आपल्या हृदयामध्ये जे विचार विवेक आहे ते विचार विवेक संयमाने, शुद्धतेने, मनमोकळेपणाने हिताचं रक्षण होईल, मौलिकतेचं रक्षण होईल. अशा प्रकारे मुखाद्वारे संयमाने बोला आणि जे बोलतो तेच सदाचारी शीलसंपन्न जीवन बनवा. जपनी की जपनी. अशा प्रकारे सत्य ही को कहना, सत्य ही को गहना, सत्य ही में रहना, सत्यनिष्ठ होईये. सर्वांचंच ऐका, वाचा, पण स्वविवेक विचार करूनच आणि त्याचे मंथन करून स्वतःचं मत बनवा. म्हणजे सगळ्या इस्टेटीचा चेक तयार करा, आधार कार्ड बनवा, आयडेंटिटी कार्ड बनवा. म्हणजे ते कार्ड कुठेही कामी येईल. नुसत्याच तुमच्या दत्तपंथामध्ये, कबीरपंथामध्ये, हृदय मंडळामध्येच कामी येईल असं नाही. कोणत्याही पक्षपंथांच्या धर्माच्या लोकांमध्ये तुम्ही बसाल तर तुमचे विचार त्यांना रुजले पाहिजे, पटले पाहिजे असे विचार ठेवा. पक्षपाती विचार बनवू नका. आपलाच एका सोडू नका, आपलाच एका धरून राहू नका. म्हणजे कोणत्याही मतपंथ संप्रदायामध्ये, कोणत्याही गावाला, कोणत्याही ठिकाणी लोकांना कल्याणप्रद अंशाचा विवेक प्राप्त होईल असं ज्ञान घ्या आणि असं ज्ञान द्या. अनेक सद्ग्रंथांचा, अनेक संतांचा, अनेक सज्जन लोकांचा अनादर करू नका, अवहेर करू नका, छेडखानी करू नका. म्हणून हृदयाला विचाराचं पात्र बनवा. शांतता नाही का, वाद विवाद, झगडा, तर्क, तक्रारी करू नका. सूक्ष्म विचार बरोबर ठेवा, नासधूस होणार नाही याची काळजी घ्या. आणि झाकणावर झाकण बसवा. म्हणजे बोलण्यावर संयम ठेवा. संयमाने सदाचारी शीलसंपन्न जीवनाचं लेबल लावा. आणि मग पूर्ण जसं भांडं शेंद्राचं होईल, भांड्यातही शेंदूर, झाकणालाही शेंदूर, लेबललाही शेंदूर, अशा प्रकारे पूर्ण भांडं म्हणजे पूर्ण हृदय, पूर्ण जीवनच विचार विवेकाचे बनवा. खाणं, घेणं, बोलणं, चालणं, बसणं, उठणं, जिथं असाल तिथं पूर्ण विचारच विचार, विवेकच विवेक, मित्रभाव, प्रेमभाव सगळं बनवा. आणि अशा नाना प्रकारच्या झंझटीतून, समस्या, आपत्ती विपत्तीतून मोकळं व्हा. वैर, द्वेष, चीड, संताप, मतमतांतर, दुराग्रह, पूर्वग्रहाला स्थान देऊ नका. आपल्या स्थितीचं रक्षण करा, दृढ करा आणि रहनी रहस्य जाणून स्थिर शांत व्हा. साहेब म्हणतात, दोष तजी गुण को गहे, पारक पद में स्थिर, यही काज नरजन्म की, बीजक कहे कबीर. बीजकाचा उद्देशच असा आहे की जिथं जिथं कुठं दोष आहे, अहितकारी वचन आहे, त्याचा त्याग करा. आणि हितकारी जे वचन आहे, कल्याणप्रद अंश आहे, ते ग्रहण करा आणि आपल्या पारकपदामध्ये स्थिर व्हा. हेच कारण बीजक सद्ग्रंथ लिहिण्याचं आहे असं कबीर साहेब आपल्यासमोर म्हणतात. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात, श्रवण ही अशी वस्तू आहे, श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भवनदीच्या प्रवाही तरणोपाय श्रवणे. श्रवण आतुळे भक्ती, श्रवणे उद्भवी विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती संसारांची, असं हे श्रवण नावाची वस्तू आहे. जो मनुष्य या पद्धतीनं श्रवण करेल, सुनिये सबकी निबिरे अपनी, सिंदूर का सिंदुरा, झपनी की झपनी, या प्रकारे जो मनुष्य श्रवण करत असेल त्याच्या जीवनामध्ये भक्तीचं आकलन झाल्याशिवाय राहत नाही, जीवनामध्ये विरक्ती उद्भवल्याशिवाय राहत नाही आणि जीवनामध्ये संसाराची नको त्या गोष्टीची आसक्ती तुटल्याशिवाय राहणार नाही. जीवनाचे प्रत्येक क्षण विरक्ती, वैराग्याने, ज्ञानाने दृढ करून
पारक पदामध्ये म्हणजे स्थिर शांत स्थितीमध्ये स्थिर होईल, असं हे श्रवणाचं महत्त्व कबीर साहेबांनी या साखीमध्ये जिज्ञासू हितेचुक जीवाला दिलेलं आहे. साहेब म्हणतात, सुनिये सबकी निबेरिये अपनी, शेंदूर का शिंदोरा झपणी की झपणी. सगळ्या सद्ग्रंथाचं ऐका, सगळ्या पंथाचं ऐका, सगळ्या संत सज्जनांचं ऐका. ते ऐकून आपल्या झंझेटीतून या जीवाला मोकळं करण्याचं जे निवारण करा, निकाल लावा, फैसला करा. पूर्ण झंझेटीतून या जीवाला मोकळं करा. आणि असे जे विचार आहे ते विचार, झंझेटीतून मोकळं होण्याचे विचार, समस्यातून सुखदुःखातून मोकळे होण्याचे विचार आपल्या शुद्ध हृदयामध्ये, मलिनता नसलेल्या हृदयामध्ये साठवा. त्या हृदयामध्ये जे विचार विवेक साठवले, त्या हृदयातील विचार विवेकाला कुलूप लावा, झाकण लावा. म्हणजे कुठेही बोलू नका, नासधूस करू नका. काम असेल तिथेच बोला. संयमाचं झाकण लावा. सदाचारी संपन्न जीवन बनवा. आणि त्या झाकणाने जसं त्या शेंदुराने ते पात्रही भरल्या जाते, झाकणही भरल्या जाते, लेबलही भरल्या जाते, त्याप्रकारे आपलं पूर्ण जीवन निष्पक्ष विवेक विचारांनी, स्वस्वरूप ज्ञानांच्या शीलसंपन्न जीवनांनी पूर्ण जीवन भरलं जाईल. खाणं पिणं, बोलणं, बसणं, उठणं, प्रत्येक जीवनाचे क्षण आपल्याला झालेले विवेक विचारांचं जे ज्ञान आहे, स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानानेच प्रत्येक क्षण आपल्या जीवनाचे जातील. असं लेबल तयार करा, चारित्र्य तयार कराल, आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र तयार करा. आणि मग ज्या ज्या समाजामध्ये, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल, तिथं ह्या आयडेंटिटी कार्डचा वापर करा. म्हणजे निष्पक्ष भूमिकेचा वापर करा आणि आपलं जीवन स्थिर शांत बनवा. जीवाला अनेक झंझटीतून, सुखादुःखाच्या चक्रातून निकाल लावण्याचा, निघण्याचा निर्णय घ्या. निपटारा करा, निवारण करा आणि पारक पदामध्ये स्थिर व्हा, असं कबीर साहेब या साखीमध्ये तुम्हाला आणि मला आवर्जून सांगत आहे. याचा विचार आपण प्रत्येक सज्जनांनी केला पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.